हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा 15 चॅप्टरचा त्याचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याचा शेवटचा पार्ट म्हणजे पार्ट 5 पाहतोय. आता यापूर्वीच्या भागामध्ये आपण जे काही ह्यूमन कोऑर्डिनेशन आहे तर त्यामध्ये नर्वस सिस्टीमचा जो काही पहिला प्रकार होता दॅट इज सेंट्रल नर्वस सिस्टीम, तो अगदी व्यवस्थित पद्धतीने त्याचं फंक्शन, त्याचे पार्ट्स, त्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतो, तर ते आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलेलं होतं. आजचा जो काही पार्ट आहे त्यामध्ये आपण या चॅप्टरचं रिमेनिंग पोर्शन आणि त्याचबरोबर नर्वस सिस्टीमचे राहिलेले जे टाइप्स आहेत ते इन डिटेल पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय. आता फर्स्ट टाइप होता दॅट इज सेंट्रल नर्वस सिस्टीम, जो की आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेतला. दुसरा प्रकार आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल म्हणजे काय, अवती भवती. तर याचे पॉइंट्स बघा आता, किंवा हे समजून घेऊया आपण. द पेरिफेरल नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द नर्व्स ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम. जी काही पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे ती नर्व्स, त्याच्यामध्ये नर्व्स असतात जे की सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून ओरिजिनेट होतात, त्याच्यापासून त्यांचा उगम होतो थोडक्यात. म्हणूनच त्याला आपण सेंट्रल पेरिफेरल नर्वस सिस्टीम असं म्हणतो. द नर्व्स connect the central nervous system with all parts of the body. They are of two types. हे nerves central nervous systemच्या सोबत किंवा अदर जे काही बॉडी पार्ट्स आहेत तर त्यांच्याशी कनेक्ट होतात आणि ते प्रामुख्याने दोन टाइप्सचे आहेत. फर्स्टली क्रॅनियल नर्व्स म्हणजे काय बघा, नर्व्स ओरिजिनेटेड फ्रॉम द ब्रेन. अशा नर्व ज्या की ब्रेन पासून ओरिजिनेट होतात त्यांनाच आपण क्रॅनियल नर्व्स म्हणतो. त्याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की क्रॅनियल म्हणजे ब्रेन कॅव्हिटी, त्यापासून त्या ओरिजिनेट होतात, म्हणून आपण त्याला क्रॅनियल नर्व्स म्हणतो. दे आर असोसिएट विथ व्हेरियस पार्ट्स इन द हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. ते असोसिएट होतात व्हेरियस पार्ट्स, डोक्यामधले वेगवेगळे पार्ट्स असतील, थोरॅक्स रिजन आहे आणि आपला ॲब्डोमेनचा रिजन आहे, त्यापासून ते ओरिजिनेट होतात. There are 12 pairs of cranial nerves. त्या ठिकाणी क्रॅनियल नर्व्सच्या जवळपास 12 पेअर्स असतात. आता त्यांची नावं खरं तर खूप छान सिंपल आहेत, पण तुम्हाला सिलेबसला नाही आहेत, त्यामुळे ते आपण घेणार नाही. स्पायनल नर्व, त्यानंतर सेकंड पार्ट आहे दॅट इज स्पायनल नर्व्स. अशा नर्व ज्या की स्पायनल कॉर्ड पासून ओरिजिन होतात, त्यांचा उगम स्पायनल कॉर्ड पासून होतो, त्यांनाच आपण स्पायनल नर्व्स असं म्हणतो. These are associated with arms, legs, skin and some other parts of the body. ते आर्म्स, हात, पाय, त्वचा आणि बाकीचे जे काही अदर पार्ट्स आहेत बॉडीचे त्यापासून ओरिजिनेट होतात. तर स्पायनल नर्व्सच्या जवळपास 31 पेअर्स त्या ठिकाणी आहेत. त्यानंतरचा आपला तिसरा प्रकार नर्वस सिस्टीमचा दॅट इज ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. So, autonomic nervous system consists of nerves of involuntary organs like heart, lungs, stomach, etc. It is not under the control of our will. Autonomous nervous system मध्ये जेवढ्या काही इन्व्हॉलंटरी ऑर्गन्स आहेत, म्हणजे हार्ट आहे, लंग आहे किंवा स्टमक आहे, तर त्यांचे नर्व्स येतात आणि जे की आपल्या इच्छेनुसार चालत नाही, दिस इज इनव्हॉलंटरी, आपल्या इच्छेच्या विरोधात चालतात. आपण त्यांचं कार्य थांबवूही शकत नाही आणि चालूही करू शकत नाही. दे आर इंडिपेंडेंट. आता त्यानंतर आपण तर रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय हे जाणून घेऊया. An immediate and involuntary response given to a stimulus from the environment is called a reflex action. एक इमिडिएट इन्व्हॉलंटरी रिस्पॉन्स देतो आपण कशाला, गिवन स्टिम्युलसला, जो की एन्व्हायरमेंट मधून मिळतो त्याला. इमिडिएट म्हणजे लगोलग देतो. जे काही इन्व्हॉलंटरी ऍक्शन्स आहेत तर त्याला आपण लगोलग रिस्पॉन्स देतो स्टिम्युलसला, तर त्याला आपण रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतो. एखादी ऍक्शन घडली, समजा आपल्याला चटका बसला, तर त्यावरती आपण लगोलग काय करतोय, रिस्पॉन्स देतो, यालाच रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात. Sometimes we react to an incident without any thinking on our part or control over the reaction. This is a response given to a certain stimulus from the surroundings. काही वेळेला आपण
जे काही इन्सिडेंट होतात विदाउट थिंकिंग, विचार न करता, कसलाही कंट्रोल स्वतःवरती न ठेवता काही क्रिया करतो, तर ते जे काही रेस्पॉन्स आहेत काही सर्टन स्टिम्युलसला आजूबाजूच्या प्रदेशातील, यालाच आपण रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतो. सो इन सच सिच्युएशन प्रॉपर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इज अचीव्ड इवन विदाउट इंटरव्हेन्शन ऑफ द ब्रेन. ब्रेनचं इंटरव्हेन्शन न करता सुद्धा अशा ऍक्शन्स मध्ये, अशा कृतीमध्ये कोऑर्डिनेशन खूप लवकर आणि प्रॉपर कंट्रोल सिच्युएशन्स मध्ये त्या ठिकाणी होतात. नेक्स्ट बघा, रिफ्लेक्स ऍक्शन या ठिकाणी दिलेली आहे. आपल्याला ही फिगर ऑब्झर्व करायचे आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. फर्स्ट आणि सेकंड नंबरला काय घडलेलं? फर्स्ट नंबरला आपण जळत्या कॅन्डलला हात लावला. सेकंड म्हणजे दुसऱ्या नंबरला आपल्याला लक्षात आलं की आपल्याला भाजलेलं आहे, आपल्याला पोळलेलं आहे. विच नर्व, मग तिसऱ्या नर्व्सने काय केलं, ते इम्पल्स कॅरी केले ब्रेनकडे, स्पायनल कॉर्डकडे, आणि त्यानंतर चौथ्या वेळेला त्या ज्या स्टिम्युलसचा रेस्पॉन्स आपल्याला द्यायचा आहे, तर तो रेस्पॉन्स मिळाला. आपण ते रेस्पॉन्स घेऊन निघालो 5व्या नंबरला. 6व्या नंबरला आपण जवळपास इफेक्टर ऑर्गन पर्यंत आलो आणि 7व्या नंबरला आपण त्याच्यावरती इफेक्ट सुद्धा केला. सो दिस इज अ सिंपल फॉर्म ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन. रिफ्लेक्स ऍक्शन अशा पद्धतीने क्रमाक्रमाने अगदी सिक्वेन्शियल पद्धतीने होतात. त्यानंतर नेक्स्ट आहे केमिकल कंट्रोल. आता केमिकल कंट्रोल कशा पद्धतीने होतात ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये? बघा, control and coordination in our body is also brought about with the help of certain chemical substances called hormones. तर कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आपल्या बॉडीमध्ये काही सर्टन केमिकल सबस्टन्सेसच्या मदतीने पूर्ण होतात, त्यांनाच आपण हार्मोन्स असं म्हणतो. जे काही हार्मोन्स आहेत तर ते एक प्रकारचे सबस्टन्सेस असतात, स्टिकी असतात, थोडेसे लिक्विड फॉर्म मध्ये असतात. हार्मोन्स आर सिक्रेट बाय एंडोक्राइन ग्लँड. जे काही हार्मोन्स आहेत तर ते एंडोक्राइन ग्लँड द्वारे सिक्रेट होतात आणि या ग्लँडला आपण डक्टलेस ग्लँड्स म्हणतो. एंडो मीन्स इनसाइड द बॉडी. असे ग्लँड्स जे की आपल्या बॉडीच्या आतमध्ये असतात त्यांनाच आपण एंडोक्राइन ग्लँड्स म्हणतो. हे जे काही ग्लँड्स आहेत त्यांना आपण डक्टलेस ग्लँड्स म्हणतो. डक्टलेस म्हणजे काय, तर डक्ट नसलेले, यांच्यावरती डक्ट नसतात म्हणूनच आपण यांना डक्टलेस ग्लँड्स म्हणतो. These glands do not have any arrangement of their own to either store or carry their secretions. Hence, as soon as hormones are produced, they are directly released into the blood circulation. जे काही ग्लँड्स आहेत त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची स्वतःची अरेंजमेंट नसते. एकतर आपण त्यांना स्टोअर करू किंवा सिक्रेशन्स कॅरी करण्यासाठी. म्हणूनच जे काही हार्मोन्स आहेत ते आपोआप प्रोड्यूस होतात आणि ते डायरेक्टली ब्लड सर्क्युलेशन मध्ये रिलीज केले जातात. म्हणजे आता हार्मोन्स तयार झालेले आहेत, मग त्यांना घेऊन जाण्यासाठी एखादा वेगळा ऑर्गन आहे का आपल्याकडे? नाही. म्हणूनच ते डायरेक्टली ब्लड मध्ये म्हणजे रक्तामध्ये रिलीज होतात आणि खरंच ज्या ऑर्गनला, ज्या इफेक्टर ऑर्गनला त्यांची गरज आहे तिथपर्यंत ते ब्लडच्या माध्यमातून पोहोचतात सुद्धा. Thus, though these endocrine glands are present at specific location in our body, their secretions reach all parts of the body via blood. तर हे जे काही एंडोक्राइन ग्लँड्स आहेत जे की एका स्पेसिफिक लोकेशनला आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, यांचे जे काही सिक्रेशन्स आहेत ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी, तर ते ब्लड द्वारेच पोहोचतात. Endocrine glands along with the nervous system are responsible for the control coordination in our body. एंडोक्राइन ग्लँड सुद्धा ज्या पद्धतीने ब्रेन किंवा स्पायनल कॉर्ड रेस्पॉन्सिबल आहे कंट्रोल कोऑर्डिनेशन साठी, तितकाच रेस्पॉन्सिबल असतो. हे दोन सिस्टीम एकमेकांना कंट्रोल करण्यासाठी, ब्रेन सोबत बॉडी सोबत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज इंटिग्रेट करण्यासाठी मदत करतात. A marked difference between these two systems is that nerve impulses are fast but short-lived, whereas the action of hormones is very slow but long-lasting. जे काही डिफरन्स आहेत दोन सिस्टीम मधले, नर्व इम्पल्स मधले, ते खूप फास्ट आहेत आणि शॉर्ट लिव्ड आहेत. या उलट ज्या काही ऍक्शन्स आहेत हार्मोन्सच्या त्या खूप स्लो आणि लॉंग लास्टिंग असतात. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट hormones are secreted only in the required quantity and there is a special mechanism which controls the quantity and timing of the hormone secretions.
एखादा हार्मोन जर त्याच्या लिमिटपेक्षा जास्त सिक्रेट झाला, रिलीज झाला, तर त्याचे विपरीत परिणाम सुद्धा आपल्या बॉडीवरती होतात. म्हणूनच ते हार्मोन्स एका प्रॉपर प्रपोर्शन मध्ये, एका प्रॉपर क्वांटिटीमध्ये सिक्रेट होणं, रिलीज होणं तितकंच गरजेचं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला गरज असेल, ज्या वेळेला आपल्याला त्या हार्मोन्सची गरज आहे, त्यावेळेला त्या प्रॉपर टायमिंगला, प्रॉपर क्वांटिटीमध्ये रिलीज होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपल्याकडे स्पेशल मेकॅनिझम सुद्धा अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल, whenever there is an increase in blood glucose level, certain cells in the pancreas get stimulated and as a response they release a greater quantity of insulin. बघा, जेव्हा जेव्हा आपल्या रक्तामध्ये, आता उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं की रक्तामधलं ब्लड ग्लुकोजचं लेवल वाढलं, त्यावेळेला आपल्या पॅनक्रियाचे जे काही सेल्स आहेत तर त्यांना स्टिम्युलस भेटतं की आपल्याला आता ग्रेटर क्वांटिटीमध्ये, मोठ्या क्वांटिटीमध्ये इन्सुलिन सिक्रेट करायचं, रिलीज करायचंय आणि त्या पद्धतीने ते वर्क सुद्धा करतात. तर या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये कोणते कोणते एंडोक्राइन ग्लँड्स आहेत, फिमेल मध्ये थोड्या वेगळ्या असतात आणि मेल्स मध्ये थोड्या वेगळ्या एंडोक्राइन ग्लँड्स उपलब्ध असतात. तर ते दिलेले आहेत, ते आपण समजून घेऊ. फर्स्टली, आपल्या ब्रेन मध्ये एक स्टॉक लाईक स्ट्रक्चर असतं, देठासारखं स्ट्रक्चर असतं, त्याला आपण हायपोथॅलॅमस म्हणतो. त्यानंतर ते पिनियल ग्लँड, मग येते पिट्युटरी ग्लँड. अँड महत्वाची गोष्ट म्हणजे पिट्युटरी ग्लँडलाच मास्टर माइंड ऑफ द एंडोक्राइन ग्लँड म्हणून ओळखलं जातं, कारण ही पिट्युटरी ग्लँड सगळ्या एंडोक्राइन ग्लँड वरती कंट्रोल ठेवते. त्यानंतर ते थायरॉइड अँड पॅराथायरॉइड ग्लँड, जी की या रिजन मध्ये असते, जे की वेगवेगळे हार्मोन्स आपल्या बॉडी मधले मेंटेन करते, ज्यामुळे कॅल्सिटोनिन असेल किंवा मग आपल्या ब्लड मधला जो काही साल्टचं प्रमाण आहे ते मेंटेन राहतं. त्यानंतर येतं थायमस, मग आहे ॲड्रिनल ग्लँड, ज्या की आपल्या स्टमकच्या रिजन मध्ये असतात. तर मेल्स मध्ये टेस्टिस असतात, जे की एक प्रकारे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स आहेत. आणि ओव्हरीज या सुद्धा एंडोक्राइन ग्लँड्स आहेत फिमेल मध्ये. सो एवढ्या ग्लँड्स म्हणजे आता सर्व ग्लँड जवळपास सेम आहे, फक्त काय तर ओव्हरी आणि टेस्टिस या दोन ग्लँड्स मात्र मेल आणि फिमेल मध्ये वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर आता आपण त्यांचं लोकेशन, त्यांनी कोणते हार्मोन सिक्रेट करतात आणि त्यांचं काम काय हे आपण समजून घेऊया. आपण सुरुवातीलाच पाहिलं, पहिली ग्लँड दॅट इज हायपोथॅलॅमस. लोकेशन काय तर पिट्युटरी ग्लँडच्या वरच्या दिशेला आणि फोर ब्रेन मध्येही असते. कोणते कोणते हार्मोन्स सिक्रेट करते ही? Secretes the hormones which control the activity of the secretory cells of the pituitary gland. तर हार्मोन्स वेगवेगळे ती सिक्रेट करते, ज्यामध्ये जे काही सिक्रेटरी सेल्स आहेत पिट्युटरी ग्लँडचे त्या ऍक्टिव्हिटी मधले, तर ते सिक्रेट केले जातात. याचं फंक्शन काय? कंट्रोल्स द पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करण्याचं काम थोडक्यात हा हायपोथॅलॅमस करतो. त्यानंतर नेक्स्ट वन, पिट्युटरी ग्लँड. तर ऍट द बेस ऑफ द ब्रेन ही प्रेझेंट आहे. कोणते कोणते हार्मोन रिलीज करते? ग्रोथ हार्मोन, adrenocorticotropic हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, प्रोलॅक्टिन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, ऑक्सिटोसिन हार्मोन, अँटीडायरेटिक हार्मोन. यांचं प्रत्येकाचं वेगवेगळं काम आहे. आता काय काय काम आहे बघा, म्हणजे थोडंसं कन्फ्युज होईल तुम्हाला सुरुवातीला, पण ज्या वेळेला तुमचं प्रॉपर पद्धतीने तुम्ही अभ्यास कराल, याचं रिव्हिजन कराल, तर तुम्हाला या ठिकाणी गोंधळ होणार नाही. ग्रोथ हार्मोन काय करतो तर जी काही ग्रोथ ऑफ बोन्स आहे तर त्याला स्टिम्युलेट्स करतो. ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन काय करतो तर ॲड्रिनल ग्लँडला स्टिम्युलेट्स करतो. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हा थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करतो. प्रोलॅक्टिन हा मिल्क प्रोडक्शनला स्टिम्युलेट करतो. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हा गोनॅड्सची जी काही ग्रोथ आहे ती कंट्रोल करतो. आता गोनॅड्स म्हणजे काय तर मेल गोनॅड्स असतील किंवा फिमेल गोनॅड्स असतील तर यांना कंट्रोल करण्याचं काम करतो. ल्युटिनायझिंग हार्मोन हा फिमेल मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल आणि ओव्ह्युलेशन कंट्रोल करतो. ऑक्सिटोसिन हाही फिमेल मध्ये कॉन्ट्रॅक्ट्स युटेरस ड्युरिंग पार्च्युरेशन. तर पार्च्युरेशन ही प्रक्रिया होते वेळेस हा जो काही ऑक्सिटोसिन आहे तर तो युटेरसला कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम, त्याचं अंकुचन पावण्याचं काम करतो. तर अँटीडायरेटिक हार्मोन हा वॉटर लेवल बॉडी मधली रेग्युलेट करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे थायरॉइड
हार्मोन. आता हा जो काही थायरॉइड आहे तर तो कुठे असतो? अँटेरोलॅटरल साइड्स ऑफ ट्रॅचिया इन नेक रिजन. नेक रिजन मध्ये अँटेरोलॅटरल साइडला असतो. याच्यामधून थायरॉक्सिन आणि कॅल्सिटोनिन हार्मोन रिलीज केले जातात. थायरॉक्सिनचं काम काय? तर इट कंट्रोल्स ग्रोथ ऑफ बॉडी अँड मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. जी काही बॉडीची ग्रोथ आहे किंवा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहेत तर ती कंट्रोल करते. कॅल्सिटोनिनचं काय काम आहे? कंट्रोल्स कॅल्शियम मेटाबॉलिझम अँड कॅल्शियम लेवल इन ब्लड. तर कॅल्शियम मेटाबॉलिझम असेल किंवा कॅल्शियम लेवल आहे ब्लड मधलं तर ते कंट्रोल करण्याचं काम कॅल्सिटोनिन करतो. त्यानंतर आहे पॅराथायरॉइड ग्लँड. ती कुठे असते? 4 ग्लँड्स बिहाइंड थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडच्या पाठीमागच्या बाजूला जी ग्लँड असते त्याला आपण पॅराथायरॉइड ग्लँड म्हणतो. पॅराथ्रॉम्बिन नावाचा हार्मोन हा सिक्रेट करतो. त्यामुळे काय होतं तर कॅल्शियम आणि फॉस्फरसचं जे काही मेटाबॉलिझम आहे आपल्या बॉडी मधलं ते कंट्रोल केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे पॅनक्रियाज. हा बिहाइंड द स्टमक असतो. याच्यामध्ये 4 टाइपचे सेल्स असतात. अल्फा सेल्स, बीटा सेल्स, डेल्टा सेल्स, पीपी सेल्स और एफ सेल्स. याद्वारे ग्लुकॅगॉन, इन्सुलिन, सोमॅटोस्टॅटिन आणि पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड हे वेगवेगळे हार्मोन सिक्रेट केले जातात. ग्लुकॅगॉनचं फंक्शन काय? इट स्टिम्युलेट्स लिव्हर टू कन्वर्ट ग्लायकोजन इनटू ग्लुकोज. इन्सुलिन काय करतो? स्टिम्युलेट्स लिव्हर टू कंट्रोल एक्सेस ब्लड ग्लुकोज इनटू ग्लायकोजन. सोमॅटोस्टॅटिन काय करतो? कंट्रोल लेवल ऑफ इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन. पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड काय करतात? कंट्रोल्स मूवमेंट ऑफ इंटेस्टाइन अँड देअरबाय ग्लुकोज ॲब्झॉर्प्शन अँड कंट्रोल सिक्रेशन ऑफ पॅनक्रियाटिक ज्युसेस. त्यानंतरची महत्वाची ॲड्रिनल ग्लँड येते. मग ती कुठे आहे? अँटेरियर एंड ऑफ द ईच किडनी. प्रत्येक किडनीच्या वरच्या बाजूला टोपीसारखी एक रचना दिसते. ती काय असते? ॲड्रिनल ग्लँड असते. मग तिच्याद्वारे कोणते हार्मोन सिक्रेट केले जातात? तर ॲड्रेलिन अँड नॉन ॲड्रेलिन आणि त्याचबरोबर कॉर्टिकोस्टेरॉइड्स. आता ॲड्रेलिन आणि नॉन ॲड्रेलिनचं काम काय? तर इट कंट्रोल्स बिहेवियर ड्युरिंग क्रायसिस अँड इमोशनल सिच्युएशन. ज्या काही इमोशनल सिच्युएशन असतात त्यावेळेला ॲड्रेलिन आणि नॉन ॲड्रेलिन त्या सिच्युएशनला कंट्रोल करण्याचं काम करतात. यालाच इमर्जन्सी हार्मोन सुद्धा म्हटलं जातं. तर कॉर्टिकोस्टेरॉइड्सचं काम काय? तर स्टिम्युलेट्स हार्ट अँड इट्स कंडक्टिंग टिश्यू अँड मेटाबॉलिक प्रोसेस, मेंटेन्स बॅलन्स ऑफ सोडियम, पोटॅशियम अँड स्टिम्युलेट्स मेटाबॉलिझम. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला ओव्हरी, जी की फक्त फिमेल मध्ये असते. ऑन आयदर साइड ऑफ द युटेरस इन वुमन. वुमनच्या युटेरसच्या दोन्ही बाजूला ही ओव्हरी असते. याद्वारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे 2 हार्मोन्स रिलीज होतात. इस्ट्रोजन मध्ये बघा स्टिम्युलेट्स द ग्रोथ ऑफ एंडोमेट्रियम, स्टिम्युलेट्स द ग्रोथ ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन वुमेन. प्रोजेस्टेरॉन काय करतो? सो प्रोजेस्टेरॉन प्रिपेअर द एंडोमेट्रियम फॉर कॉन्सेप्शन अँड मेंटेन्स द प्रेग्नन्सी. त्यानंतर नेक्स्ट आहे टेस्टिस विच इज इन स्क्रॉटम इन मेल्स. टेस्टोस्टेरॉन हार्मोन रिलीज करतो. स्टिम्युलेट्स द ग्रोथ ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स लाईक बियर्ड, मुस्टॅच, हॉर्स वाईज एक्सेट्रा इन मेल. जे काही सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत म्हणजे मेल्स मध्ये बियर्ड असेल किंवा मुस्टॅच असेल हे कॅरेक्टर डेव्हलप करणं, त्यांचा घोगरा आवाज बनवणं, असे कॅरेक्टर स्टिम्युलेट या टेस्टोस्टेरॉनमुळे होतात. शेवटची हार्मोन आहे थायमस. थोड्याशा केज मध्ये नियर हर्ट ही असते. थायमोसिन नावाचा हार्मोन त्या ठिकाणी सिक्रेट करते आणि ज्या काही सेल्स आहेत ज्या की इम्युनिटी आपली इन्क्रीज करतात तर त्यासाठी हा थायमस मदत करतो. खरं तर एवढेच हार्मोन नसून आपल्या बॉडीमध्ये बरेचसे हार्मोन आहेत, पण आपल्याला या चॅप्टर मध्ये एवढेच हार्मोन्स दिलेले, त्यामुळे त्यांचं फंक्शनिंग, त्यांचं पोझिशन आणि त्यांचं जे काही कोणते हार्मोन सिक्रेट करतात याबद्दलची माहिती किंवा मग यापूर्वीचे आपण नर्वस सिस्टमचे उर्वरित 2 पार्ट्स अगदी व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी पाहिलेले. तर या ठिकाणी तुमचा जो काही 15 चॅप्टर आहे तो संपतो. या ओव्हरऑल चॅप्टर मध्ये फक्त याच पार्ट्स मध्ये नव्हे तर पूर्ण चॅप्टर मध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा
म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुबरी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर आता यापुढील जे काही चॅप्टर असेल तर त्यांचे व्हिडिओज पाहण्यासाठी, या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 9th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.